स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आज आष्टा शहर विकास आघाडीची पत्रकार परिषद आहे। विषय आहे आष्टा शहर विकास आघाडीकडून विरोधकांच्या श्रेयवादाचा पुरावासह पोलखोल। जय शिवराय। आज आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। 2 दिवसापूर्वी वैभवदादा असतील, संग्रामदादा असतील, माणिक शेळके साहेब असतील यांनी प्रेस घेतली। आज त्याचा पुढचा भाग म्हणून आम्ही अजून एक प्रेस घेत आहे। निवडणूक एका आठवड्यात आहे, पण विरोधकांचे खोटे बोलण्याचं काय थांबलेलं नाही, म्हणून अजून एक त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही प्रेस घेत आहे। आष्टा शहरात आज जो काही विकास दिसत आहे तो स्वर्गीय विलासरावजी शिंदे व आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या आष्टा शहर विकास आघाडीने केला आहे। मागील 9 वर्षामध्ये शहरात 205 कोटीचा निधी आणून तो पूर्ण करण्यात आला, प्राप्त झाला, तो पूर्ण करण्यात आला। यातून अनेक महत्त्वाची विकास कामे झाली। शहराच्या ग्रामीण भागाशी जोडणारे अनेक रस्ते, पानंद रस्ते, मळे भागातील रस्ते हे सर्व पूर्ण करण्याचं काम आम्ही प्रामाणिकरित्या पूर्ण केलं। आगामी काळात हाच ध्यास राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विकास करण्याचं काम आम्ही येत्या काळात करणार आहे। पण मागील काही दिवसापासून विरोधकांनी उमेदवार शहरात अत्यंत चुकीची माहिती पसरवत आहेत। त्यांनी अमक्या कुटीची कामं केली, तमक्या कुटीची कामं केली, अशा पद्धतीचा श्रेयवाद घेऊन वस्तुस्थिती काय ते काम आम्ही केले का त्यांनी केले या विषयावरच परत एक वेळा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे। मी काही पुराव्यानिशी ते दाखवतोय। मुद्दा क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 11 मध्ये विरोधकांनी एक पॉम्पलेट छापलेलं होतं। त्यामध्ये त्या पॉम्पलेट मध्ये शिराळकर कॉलनी येथे बगीचा तयार करणे असा एक मुद्दा आहे। तर शिराळकर कॉलनी येथील बगीचा कोणी केला हे त्याचा पुरावानिशीचा विषय की शिराळकर कॉलनी येथील बगीचाचा जो ठराव, जे इस्टिमेट जे आहे ते ठराव क्रमांकासहित आपल्या समोर आहे। त्याचं उद्घाटन कोणी केलं, त्या शिराळकर कॉलनीच्या माणसांनी त्या बगीचाला नाव काय देण्यात आलं हे सगळ्या गावाला आपण पुराव्यानिशी दाखवलेलं, त्याचे व्हिडिओज हे आपण येत्या काळात टाकणार आहे। परंतु विरोधकांनी किती केविलवाणा प्रकार केलाय की शिराळकर कॉलनीमध्ये बगीचा तयार करण्यासाठीचा त्यांनी केलाय असं क्लिअर रित्या या गावाला दिशाभूल करण्याचं काम पहिल्यांदा त्यांनी केलंय। दुसरा भाग, प्रभाग क्रमांक 11 मध्येच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटीचा रस्ता तयार करणे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटी मध्ये RCC गटार बांधणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथील दुसरी गटार तयार करणे, गौतम हाऊसिंग सोसायटी येथील सुशोभीकरण करणे आणि गौतम हाऊसिंग सोसायटी येथील RCC गटार बांधणे, हे जे आहे ते खालचे जे 2 आहेत ते प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणि वरचे जे 2 आहेत ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी लिहिलेले आहेत। क्लिअर आणि सरळ आहे। 2021 ठराव काउन्सिल क्रमांक 305, 4/10/2021 ला काउन्सिल ठरावासहित सह्यांसहित आपण ठराव जो आहे 6, 7, 8 आणि त्याच्या पुढचा ठराव सरळरित्या आपल्याला दिसतोय। याची प्रत ही आपल्याकडे दिली जाईल की निधी कुठून आला, कुठल्या योजनेतून आला,
हा भाग जर बघितला तर साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा योजनेतून आला. तर दिशाभूल करण्याचं काम जे करण्यात येतंय की हा जो निधी आला तो आमच्या मागणीनं आला, आमच्या ह्याने आला, तर 2021 साली कोणाची सत्ता होती हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि किती करेक्ट दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामध्ये झालेला आहे तो दिसतोय. प्रभाग क्रमांक 8 यामध्ये वाळवा रोड हा प्रधानमंत्री सडक योजनेतून केलेला रोड, त्याचा जो पाठपुरावा आहे तो नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडून झालेला होता. आणि आष्टा सर्वोदय रोड आर्तुडवाट याचाही पाठपुरावा जयंत पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने झालेल्याची माहिती होती. त्यानंतर खासदार आणि आमदार या दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन घेतलेलं होतं. शासकीय योजनेतून हे काम झालेलं होतं, पण ते आमच्या पाठपुराव्यानं झालं असा एक केविलवाना भाग या मधून झाला. भाग 4 खर तर राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही शासन गेली 4 वर्ष या सत्तेत इतर जे आमचे विरोधक आहेत ते आहेत. तर एक केविलवाना प्रकार असा केला की सगळ्या गावात मी निधी आणला, मी सर्व गोष्टी केल्या अशा दाखवण्यात आल्या, परंतु पुराव्यानिशी सांगण्यापेक्षा ते आणल्या गेल्या. असं समजूया की मटन मार्केटचा ठराव आता मी मागल्या वेळेला दाखवला गेला की मटन मार्केट कुठल्या योजनेतून बांधण्यात आलं, त्याचा टेंडर, ठेका, इतर सगळ्या गोष्टी कोणी केल्या, ते बांधण्याचं काम कोणी केलं, ते अगदी त्याचा नकाशापासून त्याच्या मोजणीपर्यंत कोण होतं हा भाग जनतेला माहित आहे. परंतु ते आम्ही केलं सांगण्याचा भाग प्रत्येक वेळा करण्यात आला. तर करण्यात आला तेही पूर्ण करण्यात आलं नाही, त्यात आडकाठी घालण्यात आली. दुसरा भाग शिराळकर कॉलनीमध्ये ओडी स्पॉट जो आहे, जो सर्वोदय कारखान्याला लागून जो बगीचा तयार करायचा चाललेला आहे, तोही ठराव आपल्याकडे आहे. तोही भाग आम्ही करायला लागलोय असा केविलवाना प्रकार केला. तोही भाग अपूर्णरित्या आहे, तोही भाग पूर्ण नाहीये. भाग क्रमांक 3 हिंदू स्मशानभूमीमध्ये, नगरपालिकेच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये सुधारणा व सुशोभीकरण करणे, तोही सगळं काम अपूर्ण करण्याचं काम विरोधकांनी केलं. हे सोडून मागल्या वेळेला मागल्या प्रेसमध्ये झालेलं होतं ते की सोमलिंग तलावाचा भाग जो आहे तो नगरपालिकेच्या क वर्ग नगरपालिकेच्या निधीतून एका कर्जरूपी स्वरूपात घेण्यात आला. हे ठीक आहे, काम करण्यात आलं हेही ठीक आहे, परंतु तेही काम अपूर्णरित्या पूर्ण कुठलीच कामं ह्या योजनेत झाली नाहीत. नगरपालिकेचा हरित पट्टे असू दे, पलीकडेच लांडे प्लॉट म्हणून आहे, लांडे प्लॉट इथेही बगीचा करण्याचं काम करायला सुरुवात केली, नारळ फोडला, तेही आपण स्वतः बघून जाऊ शकता की तेही काम झालं का पूर्ण का नाही झालं पूर्ण. गेली 4 वर्ष विरोधक असं सांगतायत की आमची सत्ता आहे, आमचं हे आहे, आणि विरोधक सांगतायत की गाव स्वच्छ झालं, आमच्यामुळे झालं. गाव जर स्वच्छ झालं असेल, जर इतर गोष्टींमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे पगार निघत नसतील, तर नफा फंड गेला कुठे, नफा फंड किती ठेवण्यात आला होता आणि नफा फंड किती वापरण्यात आला हेही आम्हाला नगरपालिकेनं त्यांच्या असणाऱ्या प्रशासनानं त्याचं उत्तर दिलं नाही.
एवढी दबावशाही टाकण्याचं काम त्यांनी केलं. आज नफा फंडाचं जे असणारं कॅल्क्युलेशन आहे, त्याचं असणारं व्याज आहे, त्याचं असणारे इतर गोष्टी आहे, यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आपण करत होतो. परंतु नफा फंड ही संपवण्याचं काम विरोधकांनी केलं आणि ते प्रूफली आहे. ते काय म्हणजे हे नाही आहे. आज शहरामध्ये आष्टा नगर परिषदेचं काम नूतनीकरण करण्याचं काम आणि त्यावरती सभामंडप म्हणजे सभागृह बांधण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं होतं. तर सही सहित आहे की ठराव कुठला आहे, किती तारखेचा आहे. काउन्सिल ठराव हा वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत असलेल्या पैशातून झालेला आहे. त्याचे पैसे स्टॉक मध्ये ठेवण्याचं काम आपण केलेलं होतं, कारण त्याला लागणाऱ्या पाठपुरावा आपण शासनाला करत होतो. तर हा पाठपुरावा जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होत होता. तर विरोधकांनी सांगण्याचं काम इथं केलंय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि 6 मध्ये आष्टा नगर परिषद नूतनीकरण करणे 2,30,00,000 हा जो भाग आहे तुम्ही समजून घ्या की 2021 काउन्सिल ठराव नंबर 233 चा दिनांक 15/12/2020. तर हा जो ठराव आहे तो सरळ आहे की जनतेची किती दिशाभूल करण्याचं काम आहे. आज या ठिकाणी खरं एक महत्वाची बाब सांगायला काही अडचण नाही की हे जे केलेले जे परिपत्रक आहे, जे प्रभाग क्रमांक 1 पासून 12 पर्यंत जे त्यांनी काढलेलं परिपत्रक आहे, ह्यामध्ये असणारी जी कामे आहेत ती कुठली आहेत, हा एक भाग तुम्हाला कळणं गरजेचं होतं. तर त्यासाठी तर प्रशासन ठराव 149 तुम्ही लक्षात घ्या. प्रशासन ठराव 149 ह्या प्रशासनाच्या ठरावाचे जे मुद्दे आहेत किंवा जी काम आहेत ते त्यांनी टाकण्याचं काम केलंय. त्यानंतर प्रशासन ठराव नंबर 64 सगळे रस्ते, गावातील सगळे रस्ते, सगळ्या गटारी ज्या काही या प्रशासन काळात 3 वर्षामध्ये झालेल्या आहेत, त्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर येथून झालेले आहेत. तर विरोधकांनी हे नाव कुठल्याही डिजिटलवर कुठल्याही गोष्टीवर टाकलं नाही की कुठल्या फंडातून निधी आलेला आहे. प्रशासन ठराव नंबर 65 साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा योजना, जे दरवर्षी फंड आपल्याला मिळतो, दरवर्षी शासनाकडून या योजनेकरिता फंड येतो, तोच फंड 2023, 24 आणि 25 साली जो आलेला आहे त्याचीच लिस्ट विरोधकांनी लिहिलेली आहे. मी स्वतः आणलेला आहे, मी मुंबईला जाऊन आणलेला आहे, मी कुठं जाऊन आणलेला आहे, काहीही नाही. जनतेमध्ये या पत्रिका वाटल्या जातील. जनतेने ठरवायचं की किती दिशाभूल की मी आणलं, मी करायला लागले, मी नारळ फोडायला लागलो. पण हे काम प्रशासनाचं होतं की प्रशासनानं हे काम करणं गरजेचं होतं, पण प्रशासनाला दबावात टाकून आपणच काम केलं अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. ठराव नंबर 66 नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 2023, 24 आणि 25 या दरम्यान ज्या काही निधी आलेले होते शासनाच्या ठरावाप्रमाणे, या ठरावाप्रमाणे ही कामं त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत. 2023 मध्ये शेवटचा ठराव आहे. ही कामं बरीचशीच आहेत. कर्मवीर नगर मध्ये
डांबरीकरण करणे, राम रहीम कॉलनीमध्ये कार्पेट करणे, सनसेना मंदिर कुंभारगड रस्ता डांबरीकरण करणे, सुतार गल्लीमध्ये डांबरीकरण करणे, हे पैसे आले कुठून? हे पैसे नगरपालिकेच्या प्रशासनाने दरवर्षीच्या फंडामधून आलेले आहेत. जो फंड शासन देते, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान यामधून आलेला आहे. पण किती प्रमाणात फसवायचं? सोमलिंग ढोले कमान ते अहिल्या देवी चौक रस्ता डांबरीकरण करणे, दरोजबोळा चौक ते सांगली इस्लामपूर रस्ता डांबरीकरण करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत आलेला आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे. नफा फंडामधून आपण हायमास्ट लावले, ज्या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकरित्या अष्टानगरीमध्ये केला. पण त्याची नारळ आपण केविलवाण्या प्रमाणात फोडले की मी हे जाऊन वरून महाराष्ट्र शासनाकडून हायमास्ट आणले. अरे हायमास्ट महाराष्ट्र शासनाकडून येतात का अष्टानगरपालिकेच्या कुठल्या फंडातून बसतात हे समजणं गरजेचं होतं. पण जनता आणि इतर गोष्टी यामध्ये जनतेला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करून प्रशासनाला दाबून ठेवून हे सर्व आपणच केले. या पद्धतीचा आज विरोधकांकडून विरोध होतोय. खर तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल सांगायला कसलीच अडचण नाही. हे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, आमदार कैलासवासी विलासराव शिंदे साहेब ज्या दिवशी वारले त्याच्या 7 दिवस आधी ह्या नगरीच्या प्रतिष्ठित नागरिकांना बोलवून जो पुतळा तयार करणार आहे त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात फायनल मीटिंग चालू होती. त्यानंतर शिंदे साहेब वारले. परंतु त्रुटी हा जो भाग आहे जिथं आपला शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आहे ती जागा अष्टानगर परिषदेच्या नावावर नव्हती आणि असणाऱ्या सगळ्या त्रुटी महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाचे असणारे सगळे नियम अटी हे पूर्ण करण्यामध्ये प्रशासन काळामध्ये प्रशासनाचा दीर्घाईपणा झाला. हा जरी झाला असला त्या काळामध्ये आमचे नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी याचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केला. परंतु या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात येणार या संदर्भातला मंत्रालयामध्ये डाटा तयार झाला. ह्या काळाला दीर्घाई लागली. त्यानंतर अष्टानगरपालिकेच्या बगीच्यासाठी तो आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली वैभवदादांच्या नेतृत्वाखाली ती जागा संपादन केली. तोपर्यंत एक लक्षात आलं विरोधकाला की आता पुतळा होतोय. मध्यरात्री स्टॅच्यूचा पुतळा, अगदी प्लास्टिकचा पुतळा, अगदी किळसवाण्या प्रमाणात आणून रात्रीचा 1 वाजता बसवण्यात येतोय आणि हाच पुतळा, ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील, हाच पुतळा हा आष्टेकरांसाठी आहे असा केविलवाना भाग आष्टेकरांना सांगण्यात आला. असा आहे, तसा आहे, एवढ्या किमतीचा आहे, असा आहे. आणि मग प्रशासन आलं, पोलीस आले, इतर सगळ्या गोष्टी आल्या आणि प्रशासनाने तो बाजूला केला. बाजूला करत असताना संध्याकाळी लक्षात आलं की हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा की प्लास्टिकचा पुतळा आहे. नेत असताना हेळसांड झाली. मला शिवभक्तांना ही गोष्ट महत्वाची सांगायची आहे की नेत असताना हेळसांड झाली. मग साध्य काय करायचं?